देशपांडे सर, मुळामध्ये माझा एक प्रतिक्रिया अशी होती की सर्वप्रथम जे याच्यात मृत पावले त्यांच्या प्रति संवेदना, आणि कॅप्टन कर्व्यांनी आणि कॅप्टन यादवनी बऱ्यापैकी इनिशियल त्यांच्या ज्या रिएक्शन्स होत्या त्या सगळ्यांच्याच तशाच आहेत. अकल्पित आणि अतार्किक असं आपल्या सगळ्यांना वाटतं यावेळेला. आणि एक गोष्ट लक्षात येते की हा लॉस ऑफ लिफ्ट आहे. विमान वरती गेलं आणि इट लॉस्ट इट्स लिफ्ट. याच्यात लॉस ऑफ लिफ्ट का झालं तर कदाचित एक कारण असू शकतं की त्याला इंजिनचा थ्रस्ट नव्हता मिळत, म्हणजे लॉस ऑफ पॉवर हे सुद्धा येतं. पण हे अगदी विमान इंजिनिअरिंगच्या दृष्टीतून पाहिलं तर विमान दिल्लीहून अहमदाबादपर्यंत आलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचे सगळे चेक्स झाले असतील, पायलटने पुन्हा कॉकपिट चेक सगळे केले असतील आणि सगळे झाल्यावर रनवेवरून ते निघालेत. म्हणजे आधीच्या कुठल्याही तशा घटना समोर नाही आल्यात की ज्याच्यामध्ये त्या फ्लाईटमध्ये इंजिन संबंधात काही कोणी स्नॅक किंवा डिस्क्रिपन्सी लिहिली असेल, असं काही दिसत नाही आहे. आणि सगळे चेक्स झाल्यावर जेव्हा तो विमान टेक ऑफ झालेला आहे त्यानंतर आता यात 20 ते 30 सेकंदात काय झालं हे खरं FDR आणि CVR मधले जे कॉन्व्हर्सेशन होईल आपल्याला कळेल, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्ट काय झालं असेल त्यावेळेला. मला वाटतं आत्ता यावेळेला आपण कुठलाही निष्कर्षाप्रत कोणी येऊ शकणार नाही. एक काही दिवस नक्की वाट पाहावं लागेल याच्यासाठी. नाही, याच्यामध्ये सर्वच अकल्पित होतं एवढं निश्चित. एक गोष्ट जी ज्याच्याबद्दल फार अचंबा केला जातोय तो हा की एकाच वेळेला दोन्ही इंजिन्स फेल होणं. तर अशा कधी घटना घडलेल्या आहेत का की एकाच वेळेला दोन्ही इंजिन्स अशा पद्धतीनं फेल होणं? एकाच वेळेला दोन्ही इंजिन फेल होणे रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. काही घटना अशा आहेत की फॉर एक्झाम्पल काही वर्षांपूर्वी एक कमर्शियल एअरलाईन विमान जेव्हा एका ज्वालामुखीहून जात होतं तेव्हा सगळ्या इंजिनमध्ये त्याची ॲश गेली आणि सगळे इंजिन सीज झाले होते काही वेळासाठी. पण ते हाईटवर असल्यामुळे त्यांना रिलाईट करायचा वेळ होता आणि ते पुन्हा विमान सुखरूप येऊ शकलं. तसं काही वर्षांपूर्वी एक घटना अशी झाली की लँडिंगच्या दरम्यान एखाद्या वेळेला असारखा फ्लॉक ऑफ बर्ड्स वगैरे दोन्ही इंजिनमध्ये गेले तरीसुद्धा सीज होऊ शकतं विमान. पण टेकऑफच्या वेळेला दोन्ही इंजिन ॲट ए टाईम सीज होणं ही फार रेअरेस्ट ऑफ रेअर असं मी म्हणेन. आणि कदाचित माझ्या ऐकण्यात असं वाटतं की कमर्शियल एअरलाईनमधली ही घटना फारच दुर्मिळ आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या 2-3 आता असं आहे की आत्ता काहीच नेमकं काय घडलं हे माहिती नसल्यामुळं खूप प्रकारच्या चर्चा